आजचा माझा व्लॉग 53 आहे आणि आज मी घरी बोंबील फ्राय बनवले होते आणि त्याची रेसिपी खूप सोपी आहे आणि चवीला पण खूप छान लागतात हे फिश. तुम्ही ह्या पद्धतीने जर बनवून पाहिलंत ना तर तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर अजिबात वेळ न वाया घालवता आपण रेसिपी पाहूयात. बोंबील स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्याला कोकमचं पाणी लावून ठेवूयात आणि जे कोकम आपण भिजत ठेवले होते तर ते टाकून नाही द्यायचे, ते पण थोडे बारीक तुकडे करून त्याला लावून घ्यायचं. त्यानंतर अद्रक आणि लसूण ते पण छान कुटून घ्यायचे आणि त्याला मिक्स करून ठेवून द्यायचं. आणि आपल्या घरी जे काही मसाले असतील, तिखट पावडर, हळदी आणि मीठ हे सगळ्या मसाले आपण त्याला लावून ठेवायचं आणि छान मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आणि त्यानंतर आपण जे काही रवा वापरणार आहे त्याला फ्राय करण्यासाठी, तर त्यामध्ये पण मसाले टाकायचे आणि ते तुमच्या प्रमाणामध्ये घ्या. कारण आपण थोडं मीठ टाकलेलं असेल फिशमध्ये तर तेथे रव्यामध्ये थोडं कमी घ्यायचं. हे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि रव्यामध्ये मसाला टाकण्याचं हे कारण आहे, कारण आपण फिशमध्ये कोकम टाकलेला आहे, तर त्याच्यामुळे तिखटपणा थोडासा कमी येतो. म्हणून रव्यामध्ये पण थोडे मसाले टाकायचे आणि तांदळाचं पीठ टाकायला अजिबात विसरू नका, कारण तांदळाच्या पिठामुळे अजून ते कुरकुरीत होतात आणि चवीला पण छान लागतात. तर ह्या पद्धतीने तुम्ही करा. आणि त्यानंतर बोंबील जे आपण मॅरिनेट करायला ठेवले होते, तर ते दोन्ही बाजूनी छान असं दाबून दाबून तो रवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर ते छान फ्राय करायला ठेवायचे. आणि फ्राय करताना येत ना तुम्ही सारखं पलटी करू नका, नाहीतर ते जे मसाले आपण रवा लावलेला आहे ते सगळं निघून जातो. एक साईड जेव्हा छान फ्राय होऊन जाईल त्याच्यानंतरच त्याला पलटी करा आणि दुसऱ्या बाजूने पण छान खरपूस भाजून घ्या. आणि हे इतके छान लागतात चवीला की तुम्ही जेव्हा करून पाहाल ना तेव्हाच तुम्हाला कळेल. आणि स्टार्टरला तर हे फिश खूप जास्त खाल्ले जातात. तर रेसिपी आवडली असेल, आजचा व्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.